दमली? अरे बापरे विगो तिथे अजून आहेत काय मग चाललास अजून? अरे फुल एकदम वरती जॉईन करू आणि वरती कौलावरती सोलार पॅनल लावूया. तो आपल्याला आतून लावायला लागेल, नाहीतर उंच आहे, हात पोचणार नाही. मंडळी, दुसऱ्या दिवसाची पहाट गावी आल्यानंतरची, आणि हे बघा समोरच घराच्या सूर्यनारायणाचं दर्शन होतं आणि अजून चंद्र देखील अस्ताला गेला नाही. तर आपण हे बघत असाल तर हे आपलं घर, आणि घराच्या वरती तिकडे थांबा झूम करून दाखवतो, अजूनही चंद्र आहे बघा. थोड्या वेळ घेता. हे बघा ही मनी माऊ, हे भयानक माऊ आहे काका, मारते पंजा, मारते पळाली. ती मामी. वाजलेत आता सकाळचे 7:15 वाजले साधारण, पण उठल्यानंतरच आता काही ना काही कामकाज सुरू होईल. पण गावी आल्यानंतर सकाळी लवकर जाग येते, आपल्याला अलार्मची गरज नाही. खिडकीतून आता सूर्यनारायणचं दर्शन थेट होतं आणि अंगावरती सकाळची कोवळी सूर्यकिरणे आपल्या अंगावर पडतात. छान वाटतं, प्रसन्न वाटतं. तर बघूया आजचा दिवस दुसरा. ऊन आल्याबरोबर हे आपण आंब्याची साठं आणि ही ताटातली मिरची. गावी आल्यानंतर हे असे काही ना काही उपद्रव सुरू असतात आजीचे, मम्मीचे. मम्मी काय काय बनवलं यावेळी? पापड बनवले, मिरच्या बनवल्या, आंबपोळी बनवली, आणि अजून झालं थोड्या फेड्या बनवल्या साबुदाण्याच्या. अरे वा, मग आता कधी खायच्या? उपवास असेल तेव्हा. आणि पापड? पापड रोजच्या जेवणाला. विघ्नेशला पापड खूप आवडतात, तर म्हणून विघ्नेशच्या आजीने म्हणजे मम्मीने त्यासाठी खास घरगुती पापड बनवले. तर वेळ असला की मग अशा काही गोष्टी करायला मिळतात, आणि त्या घरच्या गोष्टींची चवच वेगळी असते. तर यावेळी मम्मीने या सगळ्या गोष्टी बनवल्या. मंडळी, गावी मोठ्या प्रमाणात ऊन असतं, आणि त्या उन्हाचा वापर करण्यासाठी आपण ऑनलाईन होप इथून हे ऑनलाईन ॲमेझॉनवरनं ही सोलार लाईट मागवली आहे. साधारण 3,500ला ही आपल्याला भेटली, 250 वॅटची. मागच्या वेळी पण आपण घेतलेली ती 85 वॅटची होती, आणि यावेळी जरा जास्त याची घेतली, कारण रात्रीच्या वेळी हे आपणच ह्या सगळ्या गोष्टी चालू होतील. त्याला म्हणजे ऑटोमॅटिक, मॅन्युअल आणि अशा दोन्ही प्रोसेस आहेत. रिमोट कंट्रोल आहे, त्याने त्या रिमोट कंट्रोलच्या साहाय्याने आपण जसं सेट करू त्याप्रमाणे ही त्या वेळेनुसार ही सोलार लाईट आपणच पेटते. मार्केटिंग नाही आहे कोणत्या प्रकारचे, किंवा प्रोडक्टचं आपण हे ॲड करत नाही आहे, पण ऑनलाईन किंवा आपल्या जवळपासच्या बऱ्याचशा इलेक्ट्रॉनिक्स दुकानामध्ये हे असे सोलारचे विविध प्रोडक्ट्स आता मार्केटमध्ये अवेलेबल आहे. तर नक्की रेकमेंड करीन, कारण मागच्या वेळी आपण जानेवारीमध्ये गावी आलो तेव्हा ती आपण 85 वॅटची घेतलेली, आणि ती आपण सध्या वापरतो, व्यवस्थित चालते. जसा काळोख झाला की ती म्हणजे सूर्य गेल्यानंतर बरोबर त्या वेळेमध्ये ती लाईट पेटते. सकाळी जेव्हा सूर्योदय होतो त्यावेळेस ती लाईट आपणच बंद होते, म्हणजे कोणत्याही प्रकारचा मॅन्युअल इंटरव्हेन्शन त्याच्यात नाही. आपण रिमोटमध्ये असं सेट केलं, आणि म्हणजे साधारणतः पूर्ण 12 तास व्यवस्थित पेटते, अजूनही काही प्रॉब्लेम नाही आहे. तर हा प्रोडक्ट तर चांगलाच आहे. असे जर मार्केटमध्ये कोणते अवेलेबल असतील तर आपण नक्की त्याचा वापर करा. तर हा स्क्रू हे असं लावायचं, हा वायसर घातला, त्यानंतर हा त्याचा नट बोल्ट आपण घट्ट करून घेतलं. हे एका बाजूला लावलं, तसंच दुसऱ्या बाजूला पण लावून घ्यायचं आहे. हा सोलार पॅनल आहे, तो वरती कौलांवरती जाईल, आणि ही अशी सॉकेट टू सॉकेट कनेक्शन आहे. बस हे असं
जॉईन करायचं, फिरवून घेतलं की पूर्ण पूर्ण हा संचय रेडी झाला. आता वरती याच्यावरती बघा इथेच ऊन आलं घरात त्याचं हे, आणि इकडे हे लाईट ब्लिंक व्हायला लागले, म्हणजे सोलारवरनं हे इथे कनेक्ट झालं आहे. आणि आता आपली याच्यात जी बॅटरी आहे ती चार्ज होते आहे, आणि संध्याकाळी याच्यात जेव्हा काळोख येईल सेन्सर ॲक्टिवेट होतील आणि ही लाईट पेटेल. तर असा हा ओव्हरऑल अगदी सोपा प्रकार आहे. तर नक्की आपण याबद्दल आपल्या गावच्या घरात किंवा मुंबईसारख्या ठिकाणी जिथे आपल्याला सोलार लावणं शक्य आहे, आणि आपण बदलापूरच्या घरात देखील हे प्रयत्न केलेला, म्हणजे जेव्हा आपल्याला ही डिलिव्हरी मिळाली ऑनलाईन त्यानंतर आपण घरातल्या खिडकीला बदलापूरमध्ये बाहेर लावलेला, त्यानंतर चेक केलेलं, तर तिथे देखील हे वर्क करत होतं. म्हणजे आपण इमारतीत मुंबईसारख्या ठिकाणी देखील हे असं सोलार पॅनल नक्की वापरू शकतो. तर म्हणजे आता आपण हे आता वरती लावायचं आहे. तर फक्त याचा स्टँड वगैरे जोडून घेतला आहे आणि वरती जॉईन करू आणि वरती कौलावरती सोलार पॅनल लावूया. तो आपल्याला हातून लावायला लागेल, नाही तर उंच आहे, हात पोचणार नाही. आतमध्ये घेऊ का बाबा थोडं, बस एवढं. तर मंडळी हा बघा विघ्नेश या एका शॉटसाठी डेअरिंग करून चढला वरती, घाबरत. उतरलास, पोचल्यावर पत्र पाठव. तर मंडळी आपण वरती ड्रिल करून घेतलं आहे आणि आता हे वरती फिट करूया, आणि त्यानंतर मग त्याची वरनं आपल्याला कौलात नसती वायर वरती टाकायला लागेल, आणि वरती आपण सोलारचं पॅनल आहे ते वरती बसवू, आणि संध्याकाळच्या वेळेला हे चालू होईल. बाजाराला विकण्या निघाली, दही दूध ताक आणि लोणी ग बाई ग, दही दूध ताक आणि लोणी. बाई माझ्या ग, बाई माझ्या दुधात नाही पाणी, बाई माझ्या ग दुधात नाही पाणी. तर गावी ही पाणी भरण्याची मजा घेत आहेत आरोही आणि विघ्नेश. आरोही कसं वाटलं? छान वाटलं. दमली? अरे बापरे विगू, तिथे अजून आहेत काय मग चाललास अजून? अरे फुल एकदम हेच वाटतं रे, कांद्यावरती फडका. वा 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 गावकार, मस्त. मंडळी पूजेची पूर्वतयारी झाली आहे, मकर करत होतो आणि आज मामांकडे ब्राह्मण भोजन देखील होतं. आता चाललो आहे श्रीदेवी भद्रकाली मातेच्या मंदिरामध्ये. तिथून देवीची वाडीच्या वतीने आणि मंडळाच्या वतीने ओटी भरून आपण नंतर श्री सत्यनारायणच्या महापूजेला सुरुवात होईल. खरंच खूप सुंदर, छान वाटतंय. नारायण देवा पंचारतियो वाळू श्रीमती भक्ती भावा.
मन तुझ भक्ती भावा जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा पुनर्मिनी नसाल भाषण करिता काक्षाणी नगरी नौका धरणी देवे कलावती नयनी अंगद बदलायासी हरे राम 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे राम 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे मोया मी बाळकाने गीत सेवा करतायाने अन्याय माझे गोकळान गोरी मोरेश्वरा बा तुझा गोरी बोला सत्यनारायण महाराज की जय महापुरुष महाराज की जय बोल बोल बस झालं. बस झालं हे नाव नाही